शेतकऱ्यांसाठी आणखी 11,000 कोटी रुपये मदत वाटपात विलंबनावरून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नाराजी। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय। 40 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 8,000 कोटी जमा। शेतकऱ्यांसाठी आणखी 11,000 कोटी रुपये मदत वाटपामध्ये विलंबावरून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नाराजी। मुंबई राज्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले। या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मदतीचं पॅकेज सुद्धा जाहीर केलेलं आहे। त्यानुसार राज्यातील नुकसानग्रस्त 40 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सरकारने आतापर्यंत 8,000 कोटी रुपये डीबीटीद्वारे जमा केलेले आहेत। तसेच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आणखी 11,000 कोटी रुपये मंजूर करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। ही मदत आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना दिलेली आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या 31,628 कोटी रुपयांच्या मदत पॅकेजचा आढावा घेण्यात आलेला आहे। यातील 8,000 कोटी रुपये वितरित करण्यात आलेले असून आणखी 11,000 कोटी रुपये वितरित करण्यास मान्यता दिली आहे। हे पैसे अंदाजपत्रकामध्ये नसल्यामुळे विशेष बाब म्हणून मंजूर करण्यात आले असे मुख्यमंत्री यांनी सांगितले। योग्य पात्र शेतकऱ्यांना मदत मिळावी, अपात्र शेतकऱ्यांना ती मिळू नये यासाठी सरकार काळजीपूर्वक काम करत आहे। यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये फेरपडताळणी केली जात आहे। पुढील 15 ते 20 दिवसांमध्ये पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतील। या कालावधीमध्ये 90% शेतकऱ्यांना मदत पोहोचेल। निधीची कोणतीही कमतरता नाही। 31,628 कोटी रुपयांच्या मदत पॅकेजमध्ये सुमारे 21,000 कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येतील असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले। मदत वाटपामध्ये विलंबनावरून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नाराजी व्यक्त। दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले होते। मात्र दिवाळी अनेक जिल्हाधिकारी तसेच संबंधित अधिकारी रजेवर गेल्याने मदत वाटपामध्ये विलंब झाल्याचा आढळून आलेला आहे। याचे पडसाद बैठकीमध्ये उमटले। गुलाबराव पाटील, गिरीश महाजन, दत्ता भरणे, प्रताप सरनाईक, जयकुमार गोरे, संजय शिरसाट यांच्यासह काही मंत्र्यांनी दिवाळीमध्ये काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना मदत पोहोचली नसल्यास मुद्दा उपस्थित करत संताप व्यक्त केला आहे। या संदर्भामध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुद्धा नाराजी व्यक्त करत थेट मुख्य सचिव राजेश कुमार यांना यासाठी जबाबदार धरले आहे। तसेच मुख्यमंत्र्यांनी बैठकीतच मुख्य सचिवांना तातडीने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्याचे निर्देश दिलेले आहेत।